नमस्कार मुलांनो, लीप फॉरवर्ड कडून मी आहे तुमची होस्ट आणि दोस्त स्वरूपा. तुम्हा सर्वांचं आपल्या या सॅटर्डे स्टोरी सेशन मध्ये खूप खूप स्वागत आहे. मी आशा करते की तुम्ही सर्वांनी मागच्या आठवड्यातील आपलं सेशन नक्कीच बघितलं असेल आणि ते तुम्हाला आवडलं देखील असेल. नेहमीप्रमाणे आजही आम्ही काहीतरी नवीन आणि काहीतरी मनोरंजक घेऊन आलो आहोत. आज पुन्हा एकदा आपण आपली मैत्रीण रिंकी हिला भेटणार आहोत. आणि तुम्हाला माहितीये का, रिंकी आज खूप खुश आहे बरं का. काय बरं झालं असेल आणि रिंकी खुश का असेल? चला तर जाणून घेऊया तिच्या आनंदी असण्यामागचं कारण आणि सुरू करूया आजचं आपलं सॅटर्डे स्टोरी सेशन. काय ग रिंकी, आज खूप खुश आहेस? काय झालं काय शाळेत? आई, मला शाळेत मॉनिटर बनवलंय. आता शाळेतली सगळी मुलं घाबरणार मला आणि मी रुबाब दाखवणार. कसलं भारी ना. गेल्या वर्षी तुला माहितीये, रिया मॉनिटर होती आणि तेव्हा ती पण असंच वागायची. अगं रिंकी, मॉनिटर यासाठी नाही बनवत, तर वर्गातल्या तुझ्या मित्रमैत्रिणींच्या ज्या अडचणी आहेत ना, त्या समजून घेऊन त्यांना मदत करण्यासाठी मॉनिटर बनवलं जातं. त्यामुळे मॉनिटर होण्याचा दुरुपयोग करू नये बाळा. मग ही जबाबदारी मी कशी घेऊ आई? यासाठी मी आज तुला एक गोष्ट सांगते, एका राजाची. गोष्ट? कोणत्या राजाची आई? आणि त्या गोष्टीचं नाव काय? गोष्टीचं नाव आहे रिअल डायमंड, म्हणजेच खरा हिरा. Once there was a king, and in his kingdom there was happiness and prosperity. एकदा एक राजा होता आणि त्या राज्यात सुख, शांती आणि समृद्धी होती. Unfortunately, once there was no rainfall in his kingdom. Due to this, the crisis of drought arose. आणि दुर्दैवाने एकदा राज्यात पाऊसच पडला नाही. त्यामुळे दुष्काळाची समस्या उद्भवली. The people began to suffer. आणि त्यामुळे जनतेचे हाल होऊ लागले. The emperor opened his treasure to the public. सम्राटाने आपला खजिना जनतेसाठी खुला केला. But then one day he ran out of his treasure too. पण एके दिवशी त्याचा तो खजिनाही संपला. Now the question of what to do next stood before the king. आणि आता पुढे काय करायचं हा प्रश्न राजासमोर उभा राहिला. The king's only concern was how to feed his people. राजाला एकच चिंता सतावत होती की जनतेला अन्न कसे देता येईल. He gave his diamond ring to the servants and said, "Take this ring and go to the neighboring country. Tell the king there about our situation." त्याने आपली हिऱ्याची अंगठी नोकरांना दिली आणि तो म्हणाला, ही अंगठी घेऊन शेजारच्या देशात जा. तेथील राजाला आपली सर्व परिस्थिती सांगा. And in return, collect grain from him and distribute it among the people. आणि या बदल्यात त्यांच्याकडून धान्य मागून आणा आणि त्याचे जनतेत वाटप करा. The minister asked the king, "King, why are you selling such an expensive rare diamond?" मंत्रींनी राजाला विचारले, महाराज, तुम्ही एवढा मौल्यवान आणि दुर्मिळ हिरा का विकत आहात? Something else can be done to provide for your subjects. जनतेच्या मदतीसाठी दुसरीही सोय करता येऊ शकते. The king said, "My kingdom is my wealth." राजा म्हणाला, माझे राज्य ही माझी संपत्ती आहे. Why should I care about expensive diamonds while my subject dies of hunger? जनता उपाशी मरत असताना मी हा मौल्यवान हिरा का सांभाळत बसू? As long as my people are well, then I am too. जनता आहे तर मी आहे. I can have these diamonds again, but once my subjects are displeased, I will not get such people again. असे हिरे मला पुन्हा प्राप्त करता येतील, पण जर एकदा जनता नाराज झाली तर पुन्हा अशी प्रजा मला मिळणार नाही. The king knows the worth of his subjects and claims that they are more valuable than a diamond. For the king, his subjects were his real diamonds. राजा आपल्या जनतेचे मोल जाणत होता आणि त्याने म्हटले की प्रजा ही हिऱ्यापेक्षाही मौल्यवान आहे. राजासाठी त्याचे खरे हिरे म्हणजे त्याची प्रजा होती. मुलांनो, आपल्याला तर या गोष्टीचा अर्थ समजला. आता बघूया रिंकी या गोष्टीबद्दल काय म्हणतेय. आई, किती छान गोष्ट होती ना ग ही. आता मला सांग, या गोष्टीतून तू काय शिकलीस? आई, मला आता कळलं, आपल्याकडे एखादी जबाबदारी असली ना तर तिचा उपयोग लोकांना मदत करायला करायचा. व्हेरी गुड रिंकी. तर मुलांनो, रिंकीला तर ही गोष्ट समजली
आता आपण या गोष्टीमधून काही कठीण शब्द व त्यांचे अर्थ बघूया. पहिला आहे किंगडम म्हणजे राज्य. दुसरा आहे प्रॉस्पॅरिटी म्हणजे समृद्धी. तिसरा आहे अनफॉर्च्युनेटली म्हणजे काय, दुर्दैवाने. पुढचा आहे ड्रॉट म्हणजे दुष्काळ. पुढचा आहे ट्रेजर म्हणजे खजिना. त्या पुढचा आहे नेबरिंग म्हणजे शेजारी. त्या पुढचा आहे सिच्युएशन म्हणजे परिस्थिती. पुढचा आहे डिस्ट्रीब्यूट म्हणजे वाटप करणे. त्यानंतर आहे एक्सपेन्सिव्ह म्हणजे महाग आणि व्हॅल्युएबल म्हणजे मौल्यवान. मुलांनो, यामधील कठीण शब्द तर तुम्हाला आता समजले असतील. तर आता आपण यावर एक मजेदार ऍक्टिव्हिटी करूया का? या ऍक्टिव्हिटी मध्ये तुम्हाला गाळलेल्या काही जागा दिल्या जातील आणि मी तुम्हाला काही हिंट्स देणार आहेत, ज्याच्या सहाय्याने तुम्हाला हा शब्द अर्थपूर्ण बनवायचा आहे. चला तर मग सुरू करूया. हा शब्द के पासून सुरू होतो आणि याचा अर्थ आहे राज्याचा प्रमुख. काय असेल बरं उत्तर? व्हेरी गुड, किंग म्हणजे राजा. पुढचा आहे हा शब्द पावसाअभावी निर्माण होणाऱ्या संकटासाठी वापरला जातो आणि या शब्दाची सुरुवात डी पासून होते बरं का. काय असेल बरं हा शब्द? अगदी बरोबर, ड्रॉट म्हणजे दुष्काळ. पुढचा आहे हा शब्द समृद्धी किंवा भरभराटीसाठी वापरला जातो आणि हा शब्द PR या 2 अक्षरांपासून सुरू होतो. काय असेल बरं हा शब्द? अगदी बरोबर, प्रॉस्पॅरिटी म्हणजे समृद्धी. पुढचा आहे हा शब्द एखाद्याला काहीतरी देण्यासाठी किंवा वाटप करण्यासाठी वापरला जातो आणि या शब्दाचा शेवट हा ई या अक्षराने होतो. काय असेल बरं? व्हेरी गुड, डिस्ट्रीब्यूट. सोने, चांदी, रत्न यासारख्या मौल्यवान गोष्टींचा संग्रह आणि या शब्दाची सुरुवात T आणि R या 2 अक्षरांनी होते. काय असेल बरं? व्हेरी गुड, ट्रेजर म्हणजे खजिना. अरे वा, तुम्ही तर खूप छान पद्धतीने ऍक्टिव्हिटी सॉल्व्ह केली. मुलांनो, आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं? मजा आली ना? आजच्या सेशन मध्ये आपण रिअल डायमंड ही गोष्ट बघितली, त्या गोष्टीचा अर्थ जाणून घेतला आणि त्यावर आधारित कठीण शब्द बघितले आणि 2 छोट्याशा ऍक्टिव्हिटी सुद्धा सोडवल्या. दर शनिवारी आपण अशाच मजेशीर गोष्टी आणि नवनवीन शब्द शिकणार आहोत. आजचं सेशन तुम्हाला कसं वाटलं आम्हाला नक्की सांगा. भेटूया पुढच्या सेशन मध्ये. तोपर्यंत हसत राहा, खेळत राहा, अभ्यास करत राहा आणि पाहत राहा आपलं लाडकं आवडतं सॅटर्डे स्टोरी सेशन.